तब्बल 2 वर्षानंतर ऑफिसची बॅग धुवायचा मुहूर्त आला होता. बघा पूर्ण व्हिडिओ. तर झालं असं, बॅगचा एवढा वास यायला लागला होता तर बॅग स्वतः म्हणाली मालक मला धुवून काढा, नाहीतर वासाने बेशुद्ध होऊन पडाल. मग काय बॅग मध्ये रापारापी करायला सुरुवात केली तर पॉकेट भेटलं. पॉकेटात पण काय पैसे नाही, पूर्ण रिकामा. बॅगचा वास आला तरी चालेल पण माझा यायला नको म्हणून परफ्यूम मारायचा. रुतबा कमी नाही झाला पाहिजे. डायरेक्ट बिटेक्स होता बॅग मध्ये डोकेदुखीसाठी आणि हा ट्रेन मध्ये लटकवायला. पूर्णपणे बॅग खाली केली आणि गेलो धुवायला. आज किती काही झालं तरी ह्या बॅगला दुसरं आयुष्य द्यायचं होतं म्हणून जे भेटेल ते टाकत गेलो. बॅगला बोललो अनेक महिने तू खूप त्रास सहन केलास तेलाच्या वासाचा, आज तुला कंफर्ट विंपर टाकून टकाटक बनवतो. बापरे, हे घाण पाणी नाही तर लोकल ट्रेनचा मळ आणि वर्षभर नेलेला तेलकट डब्याचा मळ आहे. आज बॅगला नवीन जीवन द्यायचं आहे, त्यासाठी कुठलीच कंजूसी नाही. अंगाचा कपड्याचा सर्व प्रकारचा साबण लावून टाकेल. बॅग म्हणत असेल मालिक उपकार झाले तुमचे, नाहीतर मला वाटलं न धुताच मरून जाईन. पण बॅगला म्हणा असं कसं मरशील, जीव आहेस तू आपलं. दुसरी बॅग आणायला पैसे नाही ती वेगळी गोष्ट. बॅगला म्हणावं माझ्या खांद्यावरती आणि पाठीवरती सुखाने संसार केलास, तुला उन्हात सुकायला सुकट टाकतो. लवकर सुक, नाहीतर सोमवारी मला तुझ्या जागी पिशवी घेऊन जायला लागेल. तर आजसाठी एवढंच. आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, काळजी घ्या. आणि कोण कोण असं बॅग वर्षभर धुवत नाही त्याने कमेंट करून मला नक्की सांगा.